नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरी मराठीचा धडा 23 माझी शब्दबाग। आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तूंची ओळख करून दिलेली आहे। पहिलं आहे खेळणी, लहान मुलांची खेळणी किंवा तुम्हीसुद्धा या खेळांचा वापर करू शकता। लगोरी, आता ही लगोरी जी आहे मैदानी खेळ झालेले आहे। नंतर भोवरा हा पण आपण बाहेर खेळतो, पतंग हा आपण बाहेर खेळतो, दोरी उडी, चेंडू, फुगा, म्हणजे हे सगळे आपण मैदानी खेळ बघतोय। त्याच्यानंतर दुसरं आहे फळे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपण वेगवेगळ्या फळांचं तुम्ही फ्रूट सॅलड करून खाऊ शकता, तशी ही वेगवेगळी फळं इथे दिलेली आहे। बोरे, संत्री, कलिंगड, अननस, सफरचंद, द्राक्षे, पेरू, चिकू। नंतर तिसरं आहे क्रिया म्हणजे ॲक्शन्स, लावा, वाका, रंगवा, पळा, बोला, थांबा, वाजवा, हेही आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे। त्यानंतर आहे वस्तू। वस्तू आपण जे आपलं घराचा व्हिडिओ आपण बघितला त्यामध्ये ही सगळ्या वस्तूंची नावं दिलेली आहे। त्याच्यानंतर भाज्यांची कविता आपण पाहिली, त्यामध्ये या सगळ्या भाज्यांची नावं आहेत, म्हणून ती पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात राहावी म्हणून रिव्हिजन म्हणून पुन्हा दिलेली आहेत। त्याच्यानंतर आपला परिसरमध्ये आपण वेगवेगळी वाहनं बघितलेली आहेत, तर या चित्रांचं तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करू शकता। प्रत्येक चित्र तुम्ही वॉल हँगिंग करू शकता किंवा झुंबर, लाईटचं झुंबर असतं की नाही, त्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या नावांची झुंबर एक पान किंवा कागद, वेगवेगळ्या डिझाईनचे कागद, त्याच्यावर तुम्ही नाव लिहून ते झुंबर बनवू शकता, वॉल हँगिंग बनवू शकता किंवा आगगाडी बनवून त्याच्यावर वेगवेगळे नावं फळांची आगगाडी म्हणून तुम्ही लिहू शकता। नंतर एक मोठा चार्ट बनवू शकता क्रिया म्हणून। तर असं तुम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करून वर्गामध्ये लावू शकता किंवा घरी पण बनवू शकता। तुम्ही खेळता खेळता तुमचं लक्ष गेलं तर बसून तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंची नावं किंवा फळांची नावं असं लावू शकता, कारण दिसायला पण ते आपल्याला छान दिसेल। ठीक आहे, तर याप्रमाणे हे शब्दबाग तुम्ही तयार करायचे आहे, जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं चित्र बघूया। आता धडा 24 यामध्ये आपल्याला प्रत्येक वस्तू लहान मोठी कशी आहे ते बघायचे। यामध्ये हे सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत। हे बघा, प्रत्येक वस्तू कशी आहे, लहान की मोठी, हे आपण बघायचं आहे। सील मोठी आणि छोटी, पण छोटी मोठी नाही बघायची, तर ह्याला काय म्हणायचं आपण, लांब, म्हणजे उंच लांब, आणि ही कशी आहे, छोटी आहे म्हणजे आखूड। त्यानंतर म्हणजे इथे काय दिलेलं आहे, जर लांब असेल तर 2 वर्तुळ काढायचे आणि आखूड असेल तर 1, पण ते कसं पूर्ण, हे तुम्ही करायचं आहे। त्यानंतर उंच आणि ठेंगणा याचा अपोजिट आहे, अपोजिट म्हणजे विरुद्ध। उंचच्या विरुद्ध काय होणार आहे, ठेंगणा। जसा एखादा मुलगा खूप उंच असतो आणि एखादा ठेंगणा असतो। त्यानंतर लहान मोठा, हे छोटं मूल आहे म्हणून तो लहान झाला, आणि हा मोठा माणूस आहे म्हणून तो मोठा झाला। आता जड आणि हलके, दगड जड असतो म्हणून त्याला 2 वर्तुळ आहे, आणि पीस खूप हलके असते म्हणून त्याला 1 वर्तुळ करायचे। आता चटई रुंद, रुंद म्हणजे अशी साईज मोठी असते म्हणून ती 2 गोळे येतील, आणि अरुंद म्हणजे खूप साईज लहान आहे तिची म्हणून त्याला 1। त्यानंतर कोण कुठे आहे, पहिलं काय आहे, ही मांजर आहे, टेबलावर बसलेली आहे म्हणून काय झालं, वर। त्याच्या विरुद्ध, त्याच्या अपोजिट काय येणार, खाली।
टेबलावर मांजर आहे, टेबलाखाली मांजर आहे, म्हणजे वर त्याच्या विरुद्ध खाली. मांजर टेबलाजवळ आहे, बरोबर, आणि मांजर टेबलापासून दूर आहे, म्हणजे जवळच्या विरुद्ध दूर. आणि मांजर घराच्या आत आहे आणि मांजर घराच्या बाहेर आहे, म्हणजे आतच्या अपोजिट काय आलं, बाहेर. ठीक आहे. हा माझे जेवढे आता मी व्हिडिओ आत्तापर्यंत मला शिकवले त्या प्रत्येक व्हिडिओचं वर्कशीट मी बनवलेलं आहे. ते माझ्या चॅनलला तुम्ही पाहाल तर तुम्हाला प्रत्येक लेसनचं वर्कशीट मिळेल. ते तुम्ही बघू शकता किंवा कॉपी करून तुमच्या वहीत लिहू शकता किंवा वाचूही शकता. ठीक आहे. आता हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.